शहरातल्या महत्त्वाच्या न्यूज टॉप 9। नाशिकच्या सटाणा शहरात महाविकास आघाडीचा रास्ता रोको, गोळीबार आणि पत्रकारांवरील हल्ल्याविरोधात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। गोंदियाला लागून असलेल्या फुलचूर गावात शंकरपटाचं आयोजन, 200 बैलगाड्यांचा सहभाग, शंकरपट पाहण्यासाठी गर्दी। वाशिमच्या मनभा गावातील भटकंती करणाऱ्या कुटुंबातील बहीण भावाची पावलं वळली शाळेच्या दिशेनं, शिक्षकांच्या मदतीनं पालावरील भाऊ बहीण शाळेत दाखल। नाशिकच्या नांदगावमध्ये सुरू असलेल्या शिवसृष्टीच्या कामाची आमदार सुहास कांदेंकडून पाहणी, शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शिवसृष्टीचं काम प्रगतीपथावर। अकोल्यामध्ये 16 फेब्रुवारीला होणाऱ्या जागतिक सूर्यनमस्कार दिनाची रंगीत तालीम, 16 आणि 17 फेब्रुवारीला सूर्यनमस्कार साखळी रिलेचं आयोजन। आमदार संजय कुटेंची भाजपमधून हकालपट्टी करण्याची रिपाई खरात गटाची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, कुटेंनी दलित महिला सरपंचाचा अपमान केल्याचा आरोप। प्रफुल्ल पटेल यांचे वडील स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज गोंदियात दिग्गजांची हजेरी, उपराष्ट्रपती, राज्यपाल तसंच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार। नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा, मौदा, भिवापूर तालुक्यात काही भागात गारपीट आणि पाऊस, गहू, हरभरा, कांदा, भाज्यांसह रब्बी पिकांचं अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं नुकसान। रत्नागिरीमध्ये आंब्यावरील थ्रिप्स आणि तुडतुड्या रोगांचा प्रादुर्भाव, प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडे सादर, औषध फवारणीसोबत खबरदारी घेण्याच्या सूचना।